उपलब मंगल कार्यालयाजवळ गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध समाज बांधव आणि संघटनांनी पुढाकार घेतलाय। नाभिक समाजाच्या वतीने वारकऱ्यांची मोफत दाढी आणि केस कापण्याची सुविधा सेवा दिली जात आहे। परीट समाजाकडून वारकऱ्यांचे कपडे धुवून इस्त्री करून दिले जात आहेत, तर चर्मकार समाजाच्या वतीने तुटलेल्या चपला आणि बूट दुरुस्त करून देण्याबरोबर बूट पॉलिशचीही मोफत सेवा दिली जाते। सोलापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जे आहे ते आगमन झालं आणि आज पालखीचा दुसरा दिवस आहे आणि पालखीचे जे सेवेकरी आहेत किंवा जे वारकरी आहेत यांची सेवा जे आहे ते सोलापुरातील जे आहे ते विविध समाजाकडून जे आहे ते करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी चप्पल वारकऱ्यांच्या ज्या चपली खराब झालेल्या त्यांच्या चपली शिवून देण्याचं काम किंवा चपली दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी जे इस्त्री वारकऱ्यांच्या ज्या कपड्यांची इस्त्री देखील करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पाहायला गेलं तर सोलापूर शहरातील जे वारकरी संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत येतात त्यांची सेवा जे आहे ते सोलापूरकर मनी भावे जे आहे ते करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर नाभिक संघटनेच्या माध्यमातून देखील जे आहे ते या ठिकाणी जे वारकरी आहेत त्यांची कटिंग दाढीची देखील जे आहे ते या ठिकाणी त्यांची करण्यात येत असते। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांची देखील सेवा मोठ्या मनाने जे आहे ते या ठिकाणी सोलापुरातील विविध समाज जे आहे तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।